काय होय केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय होय केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय होय केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. काय होय केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनाचे सार, सर्वसाधनाचे सार, सर्वसाधनाचे सार,
काय
सर्व साधनाचे सार भवसिंधुमुद्रे पार सर्व साधनाचे सार भवसिंधुमुद्रे पार
कायनो हे केले कायनो हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार योग यागतपे केली तयाने अमुपे सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार तुका मने जपा मंत्र त्रियाक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार विठ्ठला अजं रुक्मिणी प्राणं सञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रसन्नातिः देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथम संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चकोर प्रभु जय जय माखन चोर श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनहु रघुबल विमल जसो हृदय को फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोई हरहु करेश विकार शरण
शरण हनुमंत शरण 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 हनुमंता शरण तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण काय नोये केले एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. उपस्थित प्रभू प्रिय सज्जन तथा माझा माता भगिनी, जो काही तुमच्या सुयोग घडून आलेला आहे हा कशा निमित्त आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे. थोडासा कडक म्हणतात काय शास्त्र असं सांगते, कार्यान्वी ना कार्यानो देतीही. कुठल्याही कार्याला कारण असतं, कुठल्याही कार्याला कारण असतं. तसंच आज देखील आपल्या या कीर्तनरूपी सेवेला कारण आहे. काय कारण आहे हो? मला तरी असं वाटते मंडपात जेवढे बसलेले आहेत प्रत्येकाला माहित आहे काय निमित्त आहे, बरोबर आहे ना. पण वक्त्याचा आद्य कर्तव्य सांगणं हे गरजेचं आहे. आपल्या या खामखेड गावामध्ये भगवंताच्या कृपेने संत महात्म्याच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण दुधात साखर यानाला अनुसरून यंदा गुरुवर्य श्रीराम महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्त चालू असलेला आपल्या या पवित्र भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह. बघा, पवित्र भूमी म्हणण्याचं कारण एक आहे. पवित्र भूमी त्यालाच म्हटल्या जातं की जी भूमी अनेक संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली असते. अशा या पवित्र भूमीमध्ये चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताहाकरता जे मार्गदर्शन ज्यांचं लाभलेलं आहे, मला ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आहे असे असणारे हरिभक्त पारायण आदरणीय गुरुवर्य भानुदासजी बाबा यांच्या आज्ञेवरनं तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आहे. असा हा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये कार्यक्रमाची दिनचर्या आपण जर पाहिली, दररोज सकाळी 5 ते 6 काकडी येते. त्यानंतर दिवसभर हरिभक्त पारायण आदरणीय बाबांच्या मुखारविंदातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण आहे. त्याचप्रमाणे श्रीराम महाराजांचं जीवनचरित्र, बाबांचं जीवनचरित्र सुद्धा आहे. वक्ते अतिशय सुंदर आपल्याला लाभलेले आहेत. कारण ज्यांनी आम्हाला फेटा बांधायला शिकवला, ज्यांनी धोतर नेसायला शिकवलं, अशाच बाबांच्या या मार्गदर्शनामध्ये माझ्या वाटेला आलेली ही सेवा. विठाला आपल्या या कार्यक्रमाकरता जी गुणीजनी मंडळी आपल्याला लाभली आहे, ज्यांचा आवाजाला पुरा महाराष्ट्र ओळखतो, आता तर मला असं वाटते महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ओळखला जातो, असे असणारे आमचे हरिभक्त पारायण आदरणीय आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे आमचे जगदीश भाऊ कडाळे हे सुद्धा हजर आहेत. त्यांच्या साथ देण्याकरता हरिभक्त पारायण आदरणीय आमचे विनोद भाऊ हे सुद्धा हजर आहेत. आणि मृदंगाचार्य ज्यांचा आपण आता सध्याच वाजवणं पाहिलेलं आहे, ज्यांचं इंद्रासारखं असं वाजवणं आहेत, असे असणारे आमचे विशाल महाराज बकाल हे सुद्धा हजर आहेत. अजून आमचे पुरुषोत्तम भाऊ पाटील विनिकरी, आमचे रमेश महाराज बाबा सुद्धा हजर आहेत. गावची ही मंडळी आहे, अंताळकरी परगावची मंडळी आहे. तुम्ही मंडपातले म्हणाल महाराज या महाराजचं सांगू राहिले, त्या महाराजचं सांगू राहिले, गायनाचार्याचं सांगू राहिले, वाजवणाऱ्याचं सांगू राहिले. आम्ही कासाठी आलो, बरोबर आहे की नाही? तुम्हीच जर आले नसतं तर मी कीर्तन कोणाला सांगितलं असतं? तुम्ही आले, तुमचे सुद्धा मनापासून आभार. विठाला विठाला
ऐकायला पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, अशा महान ग्रंथाचा आपण श्रवण करत आहात, पारायण करत आहात. बाबांच्या जीवनचरित्राचं सुद्धा आपण श्रवण करत आहात. तद अनुषंधाने सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण देऊचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाचे कलश ठरलेले जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय नामाच्या शक्तीचा वर्णन करतायत. कारण कीर्तन ही पहिल्या दिवसाची सेवा आहे. आणि असं असते, पहिला दिवस असो, 2 दिवसाचा सप्ताह असो, 1 दिवसाचा सप्ताह असो, महिन्याचा असो, 4 महिन्याचा असो की वर्षाचा असो, पहिला दिवस म्हटला, आरंभाचा दिवस म्हटला की काय पाहिजे? नामभर. काल्याच्या अगोदरल्या दिवशी मागणीपर, काल्या दिवशी मग तुम्ही म्हणसाल महाराज हे कीर्तनकार बांधलेले आहेत आणि मधातले हेच काय? सगळेच एकच आहे बरं. हे असं नसतं. तसं आहे. भक्ती ज्ञान अविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेमे भरे वैराग्याच्या युक्ती उराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. अरे या असणार आल्यानंतर काय बोलावं हे सुद्धा संत महात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. नामाचं महत्व तुकोबरा प्रतिपादन करतात. का हो? कारण पहिला दिवस हा आरंभाचा दिवस आहे. पण कोणतंही कार्य सिद्धीला जर न्यायचं असेल, आज आपली सुरुवात झाली नाही, हे कार्य जर आपल्याला सिद्धीला न्यायचं असेल तर संत महात्म्याने सांगेल आहे, आरंभी आवडी आदरे आले नाम. मग काय होते हो? तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभाला भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरा नामाचा महिमा प्रतिपादन करतात. या भूतलावर जगद्गुरु तुकोबरा आल्यानंतर आग मार्गाने जाणाऱ्या सर्व मनुष्य जातीला जगद्गुरु तुकोबराय सोपी पायवाट दाखवतात. कारण सोपी पायवाट तेच आहे की फक्त भगवंताचं नामस्मरण करा. कारण भगवंतापर्यंत जाणाऱ्या अनेक वाटा आहेत, अनेक वाटा आहेत. पण महाराज म्हणतात ह्या वाटा कशा आहेत? अवघ्या वाटा झाल्या सीन, करीन घडे साधन, उचित विधी विधान, नकळे न घडे सर्वता. सर्वात सोपं साधन जर ते कोणतं असेल तर फक्त नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल. ज्याची जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगतात. नाना प्रकारे तुकोबराने आपल्याला म्हटलेलं आहे. किती सांगू तरी नयकती भटकीचे. पुढे चला. देहाविषयी जगद्गुरु तुकोबरा सांगतात, हा देह कशा करता दिला? देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला पाटा. अरे भगवंताकडे आपण नाना प्रकारे विनंती केली, देवा एक वेळ करी या दुःखा वेगाळे, एक वेळ करी या दुःखा वेगाळे, एक वेळ करी या दुःखा वेगाळे, एक वेळ करी या दुःखा
आठवीन पाया माझा इथे यापूर्वी आपण प्रत्येकाने भगवंताला विनंती केली, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे पण दुरी तांचे जाळे उगवणी. भगवान परमात्म्याने सांगितलं ठीक आहे करतो मोकळं, पण तुम्ही काय करसाल? आठवीन पाय हा माझा नवस आणि रात्र ही दिवस पांडुरंगा. देवा आम्हाला जर तू मोकळं केलं तर आम्ही रात्रंदिवस तुझं चिंतन करू. बरोबर आहे की नाही? मग आता मला खरं सांगा, मंडपात जेवढे बसलेले आहेत तेवढे, मंडपात जेवढे बसलेले आहेत तेवढे मला प्रत्येकाने सांगा, दररोज नित्यनेमानं आम्ही एक माळ जपतो असे किती काय? आपण देवाला विनंती केली ना, मागवानी पाहिजे बरं मी उठेच सांगू राहिलो फक्त. सांगू आता मला सांगा, नाना प्रकारे भगवंताला आपण सांगितलं देवा तुझ्या नावाचं चिंतन करी. मग आता मंडपात बसणाऱ्याची जर हे गत आहे, मंडपात बसणाऱ्याची जर हे गत आहे, तर खरं सांगा बाहेर जायचं काय असेल? देवा रात्रंदिवस तुझं जे अरे असा अनमोल आपल्याला नरदे दिलाय बाबा. कशा करता दिला हो? बरं सुंदर आहे. दिले इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण. हात कशा करता दिले, मस्तक कशा करता दिलं, पाय कशा करता दिले, मुख कशा करता दिलं, डोळे कशा करता दिले, कशा करता दिले, काही घेण देण नाही आपल्याला. है आँखों है आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. अरे मेल्यानंतर त्याच माणसाचं नाव अमर राहतं की रात्रंदिवस तो प्रभूचं चिंतन करतो. विठ्ठल अर्ज दिलेला आहे. पण ज्याच्या करता आपण ते सोडलं, भजन सोडलं आणि फक्त भोजनाच्याच मागे लागलो. बरोबर आहे की नाही? आता गजानन भाऊने आम्हाला विषय सांगितला काय, हिंदू जनजागृती सभा होती कायची होती, बरोबर आहे ना? मग आता 8 गाव मिळून सभा आहे. किती? 8 गाव आहेत तुमची. आता एकाच गावात मला वाटते 3 की 4 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि बाकी त्याला हे 8 गाव जोडले, 7 गाव जोडले. किती संख्या? कार्यक्रमावर किती लोक असायला पाहिजेत? आपल्या धर्माविषयी त्याला पाणी आहे ते 1000 पाहिजेत की नाही? त्याला विचारलं, आमचे जगदीश म्हणतात मग का पंक्तीत किती होते? त्यांतात पंक्तीचा मान कोणच सोडला नाही, आदरानं 1000 राहिले. मग त्याला म्हटलं बा जाऊ द्या, एका कार्यक्रमाला तर 1000 राहिले की नाही, तेच खूप झालं. मग ज्याच्या करता आपल्याला अमोर कीर्तीचा दर्जा मिळालेला आहे, पण ते सोडलं महाराज आपण. मनुष्य देहान मोल रे मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. सत्संग में तू आया कर, गीत प्रभु के गाया कर, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
जगद्गुरु तुकोबरा म्हणतात बाबा ज्याच्या करता नरदेह दिला ते आपण करत नाही. देवे दिला देह भजना गोमटा. चला त्या विषयीचा पुढे सांगतात महाराज. कलियुगाचा महिमा सांगा. कलियुगात काय सांगेलं आहे? कलियुगा माझी एकच सांगेलं आहे करावे. देहाविषयी सुद्धा नामाविषयीच बोलेला आहेत आणि कलियुगामध्ये ते सांगेलं आहे कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. एवढं सांगून तरी लोक ऐकत. मग नाना प्रकारे जगद्गुरु तुकोबराय बोलले बाबा किती सांगू तरी नय कती बटकीचे. एवढंही सोळा. शेवटी जगद्गुरु तुकोबरा सांगतात बाबा असं नाही. शेवटी आपल्या समाजासमोर येतात आणि नाना प्रकारे हात जोडतात आणि त्यांच्या पाया लागून सांगतात लागोनिया पाया विनवी तुम्हाला लागोनिया पाया विनवी तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मोठी नाम करताळी बोला मोठी नाम विनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणावे शेवटी जगद्गुरु तुकोबरा आणतात बाबा लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि करटाळी बोला. पण प्रश्न असा आहे पाया कुणी कुणाच्या लागावं? पाया कुणी कुणाच्या लागावं? लहान्याने मोठाच्या पाया लागावं. मग ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबरा तुम्हा आपल्या पुढे हात जोडतात आणि म्हणतात बाबा लागून या पाया. मग तुकोबरा जर आपल्या पाया लागत असतील तर याचा अर्थ तुकोबरा लहानात असा आहे का? अरे तुमच्या आपल्या कल्याणाकरता संत महात्मे आपल्याला पाया लागून सांगतात की बाबा रे आता तरी भजन कर. कारण तुम्हाला जरी असं वाटत असेल ना संत हे तुमच्या आपल्यासारखे दिसायले असतील पण नाना अनेक फरक आहे बरं. बघा संतात आणि आपल्यात किती फरक आहे. विचार जर केला संत तुमच्या आपल्यासारखे जरी दिसायला असले काय फरक आहे ऐका. प्रमाणात दृष्टांत जर द्यायचा झाला दयाची अंगी निघे ताक लोणी आणि एका मोले दोन्ही मागू नये. दयामधून ताकही निघतं आणि लोणी. मग दोघांची किंमत सारखी आहे का? नाही. चला पुढे. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी. पृथ्वीतून हिराही निघतो आणि गारगोटी दोघांची किंमत सारखी आहे का? तसं तुकोबरा आणतात बाबा तुका म्हणे तैसे संत आणि जन पण दोहीची समान. संतात आणि आपल्यात किती फरक आहे. मी प्रमाणाने बोलतो आणि उदाहरण देत राहतो ऐका. मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला 3 गोष्टीची आवश्यकता आहे. किती? 3. पहिला आहे अन्न, दुसरं आहे वस्त्र, तिसरं निवारा. काय काय रे? अन्न वस्त्र निवारा. आणि प्रमाणात जर द्यायचं झालं तर अन्न मान धन. आता मी उदाहरण देतो आणि प्रमाणाने बोलतो ऐका. पहिला आहे मानवी देहाला प्रत्येक जीवाला पहिल्या गोष्टीची आवश्यकता आहे. ते कोणतं आहे? अन्न. अन्नाची गरज प्रत्येकाला आहे ना. मंडपात जेवढे बसलेला तेवढा प्रत्येकाला अन्नाची गरज आहे. बरं अन्नाचा साठाही आपल्याकडे भरपूर आहे. मला सांगा मागं 2 वर्ष काय झालं? मग त्या कोरोनात असं ऐकलं की बा अमुक अमुक ठिकाणी निपूर आली म्हणून. मी तर म्हणतो अजून जरी 1 वर्ष. तुम्ही म्हणसाल कुठून आणला रे हा? एवढा डोळे करतील मा लोक. याचा अर्थ असा आहे की अन्नाचा साठा आपल्याकडे. संतात आणि आपल्यात काय फरक आहे का? अन्नाचा साठा भरपूर आहे, कमी नाही. पण मला इमानदारीनं सांगा
एवढं अन्न असताना आपण मंडपात जेवढ्या बसलेलो आहो तेवढे समाधानी आहो का? आहो का समाधानी? हे झालं आपलं. संतात आणि आपल्यात काय फरक आहे? चला आता संताकडे. बरं जाऊ द्या, आपला हा तालुका बाळापूर आहे ना, बाळापूर तालुका 16, जिल्हा अकोला. ऐका, मंडपात जेवढे बसलेत तेवढे अकोला जिल्ह्यामध्ये तुमच्या एखाद्याच्या कानावरती अशी गोष्ट आली का की बा अमुक अमुकाची पत्नी अन्न करता मेली? तुमच्या कोणाच्याच कानावर नाही आली? नाही तुमचे नाही. बरं माय नाही नाही ना? हे झालं आपलं. आता संताकडे चला. स्त्री एक अन्न करिता मेली, स्त्री एक अन्न करता पण तरी आपण समाधानी नाही. संतात आणि आपल्यात फरक पा किती आहे. जगद्गुरु तुकोबरायची पत्नी ही अन्न करता, बरोबर आहे ना? अन्न करते जगद्गुरु तुकोबरायची पत्नी मेली. पण तशा अवस्थेत भगवंताने जगाच्या मालकानं तुकोबरांना भेटावं आणि विचारावं, तुकोबा ओ कसं काय चालू आहे? काय प्रश्न केला? विचारणारा जगाचा मालक आहे आणि उत्तर देणारे तुकोबरा आहेत. मला सांगा, तोच प्रश्न जर आपल्यासारख्याला केला असता की ज्याची पत्नी अन्न करता मेली, काय म्हटलं असतं आपण देवाला? देवा सोबलं देवा तुझं हे, अरे रात्रंदिवस तुझं चिंतन करतो, तुझ्या नावाने वर्षातून एक तुझा कार्यक्रम करतो, आणि आमच्या भोवती परिस्थिती बरोबर आहे ना? एकच असते ना. पण रात्रंदिवस चिंतन करतो ना, सप्ताह एकच तर कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल राजू, एकच सप्ताह कठीण आहे की नाही? काही चुकलं का? विठ्ठल विठ्ठल एकच सप्ताह कठीण आहे की नाही? आता वर्षातून देवा तुझं रात्रंदिवस चिंतन करतो, सोपलं तुझं आहे. पण उत्तर देणारे जगद्गुरु तुकोबर आहेत, विचारणारा जगाचा मालक आहे. हा प्रश्न केल्याबरोबर माझ्या तुकोबरायनं म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बळीया दुष्काळे. देवा बरं झालं माझ्यावर तू परिस्थिती निर्माण केली. असे बोलणारे फक्त संतच आहेत. चला पुढे. दुसरं काय सांगितलं? वस्त्र. काय सांगितलं रे? ऐका आता, वस्त्राची गरज ही प्रत्येकाला आहे, बरोबर आहे ना? मला असं वाटते, कोणाला विचार, तुम्हीच सांगा आता, जाऊ द्या आपण. मला सांगा, तुमच्या काळी, माझ्याकडे नाही, तुमच्या काळी 3 भाऊ असो 4 भाऊ असो, बाहेर गावी जायचं जर काम पडलं तर मला असं वाटते 4 भाव मिळून 3 भाव मिळून एकच शर्ट असायचा, बरोबर आहे ना? पूर्वी 4 भाव मिळून 3 भाव मिळून एकच शर्ट असायचा. आता कसं आहे रे? कसं आहे? हा हा आता असं आहे, बाळापूरले जर जायचं काम पडलं तर वेगळा, अकोल्याला जायचं काम पडलं तर, वाळेगावला जायचं पडलं तर, पाहुण्यात जायचं काम पडलं तर, हा हा पाहुणे तो तर आतापासून वेगळा म्हणून राहिला. बरं जाऊ द्या. हळदीचं काम पडलं तर वेगळा, घोड्यावर बसायचं काम पडलं तर
हा आता भल्ला हा सांगणार त्याला. बरं जाऊ द्या, हे झालं आपलं, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याकडे कपड्याची कमतरता नाही. हे झालं आपलं. तुम्ही सांगा आता कसं काय. म्हणा महाराज कपाट उघडू द्या. काय होतं कपाट उघडलं की. अरे काही काही बाजू कपाट नाही, त्या पेट्या आहेत. त्या पेटे काय म्हणतात त्याला, संदूक. त्यात त्या साड्या बसत नाहीत. नाही बसल्या तर काही काही बाया त्या पायानं दाबतात बुद्या. एवढ्या साड्या आहेत. पण इमानदारीनं सांगा, एवढे कपडे असताना, एवढे वस्त्र असताना तुम्ही समाधानी आहे का. हा 1 वर्ष भावाला घेऊ नका देऊ फक्त. नाही त्या शब्दात बोलता तुम्ही त्याले. हेच 1500 रुपये जर एका महिन्याचे लेट केले की त्याची काय करता तुम्ही. मला सांगायचं एक आहे की कपड्याचे आपल्या कपाटाच्या कपाट भरेल आहेत, पण तरी आपण समाधानी आहो का. हे झालं आपलं. आता कोणाकडे जावं लागते, संताकडे. आता चला जगद्गुरु तुकोबरायाकडे. हा जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र महिपती महाराजांनी लिहिलं आहे. महिपती महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्रामध्ये महिपती महाराज वर्णन करतात की बा जगद्गुरु तुकोबरायाच्या पत्नीला फक्त एकच साडी. कोणाच्या पत्नीला. ज्या तुकोबरायाच्या 2-2 टिपण्यावर आम्ही 50-50 लाखाचे बंगले बांधले, त्या तुकोबरायाच्या पत्नीला किती साडी द्यायच्या. एका टिपणावर 25-25 लाखाच्या गाड्यात फिरतात. त्या तुकोबरायाच्या पत्नीला किती साडी, एकच साडी. पण तरी ते एका साडीत समाधानी आहेत. आपल्याला कपाटाच्या कपाट भरलेलं आहे, पण आपण समाधानी आहो का नाही. चला पुढे. तिसरं काय सांगितलं होतं, निवारा. मला तरीच वाटते की आता सध्याच्या काळी बा अमुकाला घर नसेल असं कोणी. प्रत्येकाला घर आहे, पण आपलं दुःखी कुठे आहे. गावात असेल तर त्याला वाटते बाळापुरात असलं पाहिजे. ज्याचं बाळापुरात आहे त्याला असं वाटते अकोल्यात असलं पाहिजे. ज्याची गावात एकच खोली आहे त्याला वाटते 2 असल्या पाहिजे. ज्याचं खालचं पुरं व्हायला त्याला असं वाटते आपण समाधानी आहो का. म्हणजे बंगल्यावर बंगले चढले आपले तरी आपण समाधानी नाही. आता संताकडे चला, माझ्या तुकोबराकडे चला. तुकोबराचं घर कसं आहे. आम्ही सदैव
पण तरी आपण समाधानी नाही. माझ्या तुकोबरायचं घर पा आम्ही सदैव सुळके जवळी येता चोर दाके आणि जाऊ पुढती भिके कुत्रे. अरे ज्यांच्या घराचं राखण कुत्र्याने करावं असं माझ्या तुकोबरायचं घर आहे, पण तरी ते समाधानी आहे. चला पुढे मी प्रमाण सांगितलं होतं, अन्न मान धन. अन्न विषय आपला झालेला आहे. आता काय राहिलं? मान. बरोबर आहे ना? मानाची गरज ही प्रत्येकाला आहे. संतात आणि आपल्यात किती फरक आहे. ज्या अर्थी तुकोबऱ्या आपल्या पाया लागतात याचा अर्थ तुकोबऱ्या लहानात हे सांगण्याची गरज नाही. बघा, मानाची गरज ही प्रत्येकाला आहे. बरोबर आहे ना? मंडपात जेवढे बसलेले आहेत प्रत्येकाला काय पाहिजे? मग आता आमच्या हे गजानन भाऊ असतील, सर्व आमची मंडळी असेल, हे नियोजन करणारी मंडळी. मग आता यांनी एवढं दृष्ट लागावी एवढं सुंदर नियोजन करेल आहे. सुंदर सप्ताह आहे. मग आता एवढं सुंदर नियोजन केलं. दुपारची वेळ आहे. आमचे जगदीश भाऊ निघाले. आता चला विनोद महाराजांनी ते काय करता बसून, मग येऊ बाहेरून आपण जाऊन. बाहेर जात असताना एक जण भेटलं. मग जगदीश म्हणतात, का हो बाबा सुंदर पारायण करतात, विवेचन करतात, मग तुम्ही काय जात नाही? पण त्यांचं उत्तर आलं की महाराज दिवसा आपलं दिवसा यायचं जमतच नाही. काऊन काय सांगा? प्रत्येकाचं तेच आहे. मला तरी असं वाटते पारायण आले फक्त हात वर्ग असेल पारायण आले, पण आज तो साऊंडवाला म्हणे वाटे कोणी येते की नाही, त्याचंही चालू होतं. पण हाच वर्ग आहे, दिवसा तुमचं जमत नाही. चला पुढे. मग योगा आयोगाने हरिपाठाच्या अगोदर जगदीश भाऊले तोच माणूस भेटला. मग जगदीश भाऊ राहिलं पारायण, राहिलं चरित्र, कीर्तनात तर चला. मग तो मनुष्य म्हणे, जगदीश महाराज तुम्हाला आता सांगतो काय कारण आहे ते. म्हणजे काय? मी न याचं कारण एकच आहे की आपल्याला आमंत्रण दिलेलं. मग आता इमानदारीनं सांगा, या मंडपात येण्याकरता तुम्हाला मान पाहिजे का? आमंत्रण पाहिजे का? पाहिजे. कारण अरे हा जो दरबार आहे, हा जो मंडप आहे, हा सगळ्यांसाठी कसा आहे? यारी यारी लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार सकळांची येथे आहे अधिकार. कोणीही इथं मानाची अपेक्षा करू नका, पण मान प्रत्येकाला आहे. मान प्रत्येकालाच आहे. चला आपण मान कोणाकोणाला सांगतो तुम्हाला. आपण एखाद्या लग्न मंडपात चला. लग्न मंडपात गेल्यानंतर तिथं नवरदेव नवरींच्या मागं दोघं जण उभे असतात. ते कोण असतात? कोण असतात रे? आता कोण नाही सांगत रे? त्याची येलात का वाटी? हा, कोण असतात? मामा. आता त्या मामाची जर कॅटेगरी आपण पाहिली, मामाची कॅटेगरी, काही काही ठिकाणी मामा गटारातून उचलून टेजवर उभा करायला लागते. गटारातून उचलून टेजवर उभा करायला लागते. पण तो त्याचा काय आहे? मान आहे. म्हणजे त्यालाही मान आहे. चला पुढे. त्याच मंडपात नवरदेव पारावून निघतात, मंडपाजवळ जातात. तिथं गेल्यानंतर आरतीचं ताट येते. कोण आणते? कोण आणते? येईल का विचारून फायदा नाही. नाही आता कोणी आणते? जगदीश भाऊ. आता सासूही आणतीन, साई आणतीन, काहीच राहिलं नाही. पण असं आहे, माझ्या कानावरती असायला बा काही काही भागात ते ताट आत्या आणत असते. कोण? आत्या. बरोबर आहे ना? मग त्या आत्याची जर आपण कॅटेगरी पाहिली, आत्या 100 रुपयाचा दिवा आणते. त्याला लवकर कळते ते 100 रुपयाचा दिवा आणते आणि 1500 रुपये लुगड्याची अपेक्षा करते. कोण? आत्या. पण तो आत्याचा काय आहे? मान आहे. चला पुढे. त्याच मंडपात नरदेवाचा बूट चोऱ्याचा मान एका चोरटीले असते. ते कोण असते रे? हा, बरोबर आहे. कोण असते? कोण असते ते? विठ्ठल विठ्ठल चला जाऊ द्या. पण तो साईचा काय आहे? मान आहे. म्हणजे तिलाही मान आहे. चला पुढे. नरदेवबा नवरींला घेऊन घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्यांना प्रथम दरवाजात काय असते? ते दरवाजात
आज देतात की अळवतात? अळवतात. ते कोण असते? ते बहीण असते, बरोबर आहे ना? बहीण असते. काय म्हणते ते बहीण त्यांना? आज जायच्या आत काय म्हणते ते? तुम्ही म्हणता या बोला काहीच घेऊन देईन मी. तो बा ते नाव घ्या, सांगा गंमत आहे का? बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. काय म्हणते ते? नाव घ्या. घेऊ का मग? घेऊ का? तुम्ही सांगा, घेसान तुम्ही म्हणसान तर घेतो. घेतो घेतो. ऐका, वाटीच्या वाटसरा काय पाहतो वावराले. ऐका, वाटीच्या वाटसरा काय पाहतो वावराले. एवढं कीर्तनी इमानदारीने ऐकत नाही बरं. असं वाटतं की मी आता काय वेदातलं सांगू राहिलो की शास्त्रातलं सांगू राहिलो. एवढी इमानदारीनं असं कान हे करायला ते न इकडे असं. बरं सांगतो, जाऊ द्या. वाटीच्या वाटसरा काय पाहतो वावराले, सोन्याचे कुलपमा भावाच्या दाराले. कशाचे? लोखंडाचे पाहिलते का तुम्ही? लोखंडाचे. जाऊ द्या. काय सांगू दादा, माझ्या माहेरची बळई. काय सांगू दादा, माझ्या माहेरची बळई. आणि मा भावाच्या गळीवर वाघ खेळतात लढई. कोण खेळते? कुत्रे पाहिजे, कुत्रे. पण असं आहे, बहिणीचा तो काय आहे? मान आहे. म्हणजे मामालाही मान आहे, आत्यालाही मान आहे, साईलाही मान आहे, आणि बहिणीलाही. म्हणजे प्रत्येकाला मान आहे. आपल्या जीवनात प्रत्येकाला मान आहे. आता चला संताकडे, जगद्गुरु तुकोबरायकडे चला. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना घरातही मान नव्हता. तुकोबरायांना घरातही मान नाही. आणि गावाचा जर विचार केला, गोपाला पाटील गावाचे लोक, गोपाला पाटील गावाचे लोक, गोपाला पाटील गावीची हे लोक, गोपाला पाटील गावीची हे लोक. तर कोपला पाटील गावीचे हे लोक. आणि आता मज भिक कोण घाली. प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला मान आहे, पण माझ्या तुकोबरायचं जीवन पहा, घरातही मान नाही आणि गावातही. मला सांगा, गजानन महाराजांना उसाने मारलं, बरोबर आहे ना? माझ्या गजानन महाराजांना उसाने मारलं, मग गजानन महाराज उजगून त्याच्या घरी गेले का? नाही. काय केलं गजानन महाराजांनी? त्याच उसाचा रस काढावा आणि त्यांनाच द्यावा. जगद्गुरु तुकोबरांना सुद्धा उसाने मारलेला आहे, पण माझ्या तुकोबरांनी त्यांच्या घरी जावं आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचे हातपाय दाबून. मी खरं सांगू, मान पचवण्याची, अपमान पचवण्याची ताकद जर कोणात असेल तर ते फक्त संतातच आहे. विठाल विठाल एवढं माझे तुकोबरा म्हणतात, बाबा तुमकोन या मान आणि दंभ करीतो कीर्तन. मान अपमानाचं काहीच नाही महाराज, फक्त आपल्याला थोडं, आता हे झालं संताचं, आपल्याला फक्त एसटीत धक्का लागू द्या, कोणाचा एखाद्या धक्का लागू द्या,
आपण एस टीवरली या धोत्रावरली जीन्स पॅन्टवर येतो बातस, पण ते ताकद जाऊन कोणात असेल तर ते फक्त संतात आहे. आणि एवढे जगद्गुरु तुकोबर आहे बघा, एवढे मोठे तुकोबर आहे, आपल्या पाया लागून सांगतात की बाबा तुम्ही काय करा. वास्तविक पाहता सर्व संत ज्ञानोबरांना मोठे म्हणतात, ज्ञानदेव वैष्णव मोठा. सर्व संत ज्ञानोबरांना मोठं म्हणतात, पण ज्ञानोबराला विचारा तुम्ही कोणाला मोठं म्हणता. तुका सर्वश्रेष्ठ, प्रिय आम्हा थोर, पण जो का अवतार. अरे विश्वाची माऊली सुद्धा म्हणतात की बा तुकोबर आहे, प्रिय आहेत, थोर आहेत, कारण ते नामदेवरायाचे अवतार आहेत. मग एवढे मोठे असणारे जगद्गुरु तुकोबर आहे. साधं तुम्हा आपल्याला म्हणतात की बाबा लागून या पाया विनवितो तुम्हाला, आणि करटाळी बोला, तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करा. मग असेच काही साधक जातात, महाराज तुम्ही बऱ्याचदा सांगून राहिले की नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. बरोबर आहे, एवढंच नाही तर महाराज तुमच्या आम्ही आतापर्यंत किती कीर्तन ऐकले, अनेक कीर्तनामध्ये तुमच्या मुखातून हेच आलं की तुम्ही विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी श्रीकृष्ण म्हणा. मग काय होते हे म्हटल्यानं? प्रश्न काय केला त्या साधकांनी, हे म्हटल्यानं काय होते? माझे जगद्गुरु तुकोबरांतात फक्त तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, काय होत नाही. काहे नोहे केले, काय 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 नोहे केले. तुम्ही सांगता विठ्ठल विठ्ठल म्हणा, नामस्मरण करा, मग काय होते अशानं? चक्करात्मक बोलतात तुकोबर आहे. अरे एखाद्या व्यक्ती रागरे बोला काय होते, मग आपण उत्तर कसं देतो? त्याच भाषेत त्याला उत्तर देतो. तसं तुकोबरांतात काय होत नाही, काय नोहे केले. आणि एका चिंतिता, अरे त्या भगवंताचं नाव घ्या, काय होत नाही. कारण विचारणारे भगवंताला मानणारे नसतात, बरेच जण असतात. मग काही साधक म्हणतात महाराज तुम्ही म्हणता नामस्मरण करा, नामस्मरण करा, मग भगवंताजवळ जाण्याचे तो अनेक मार्ग सांगितले तुम्ही, मग हे कशा करता सांगितले आहे ना प्रश्न. तुम्ही नारा सांगितलं, यज्ञ आहे, याग आहे, योग आहे, कर्म आहे, मग हे मार्ग कशा करता सांगितले. जगद्गुरु तुकोबरांतात बाबा ज्यांना नामावर विश्वास नाही, ज्यांना नामावरती विश्वास नाही, त्या लोकांकरता हे मार्ग आहेत. योग मार्ग आहे. योग मार्ग कसा आहे? क्लेशोधिक तरक्तेषाम म व्यक्ता सत्यतेच साम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवद्भी. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, आणि तया दुःखाचाची वाटा भाग आला. योग मार्गाने जाणारा भगवंतापर्यंत पोचेल की नाही सांगता येत नाही, कारण तो मार्ग कसा आहे? दुस्तर आहे. मला सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं की 2 तास फक्त तुम्ही मांडी म्हणू नका, किती 2 तास होते आपल्या जन नाही होत. मग 2 तास जर आपण कीर्तनात सरळ बसू शकत नाही, योगाचा जर विचार केला
तर एका योगा करता किती वर्ष पाहिजेत? 12 वर्ष. आणि 8 योग आहेत. बारी अटी 96 वर्ष. आणि आपलं आयुष्य किती आहे? अल्प आयुष्य मानवते शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाची उरले ते पायगा. किती आयुष्य आपलं? किती वर्ष जगतो आपण? आता कोणीच मोकळेपणाने सांगत नाही की 100 वर्ष जगतो म्हणून. कोणीच सांगत नाही. त्यांना माहित आहे आता की आपली गाडी रस्त्यानं जाईन की नाही, काहीच भरोसा नाही महाराज. जिंदगी एक किराए का घर एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको